नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सर्वांना शुभ सकाळ। तर आज शुक्रवार आहे आणि त्यामुळे सकाळी माझं आज हळदीचं लेपन चालू आहे। तर सकाळी माझी बाकीची कामं फरशी वगैरे क्लीन करून घेतली होती घरातली आणि त्याच्यानंतरून मी पूजा करायला इथं सुरुवात केली होती। हळदीचं लेपन करायचं होतं तर म्हटलं पहिलं बाहेरची पूजा रांगोळी वगैरे सगळं काही काढून घेते आणि त्याच्यानंतरून मग बाकीची कामं आवरून घेईन। फक्त फरशी पुसून घेतली होती, घरातलं आवरून घेतलं होतं आणि मग स्वयंपाक कपडे वगैरे तसेच काय होते। तर म्हटलं आधी बाहेरचं काम, कारण की ऊन खूप जास्त होतं नंतरून आणि त्यामुळे सकाळ सकाळ छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं। सकाळची पूजा झाल्याच्या नंतरून तुळशीला पाणी घालून घ्यायचं किंवा उंबरेची अशी पूजा वगैरे करून घ्यायचं। आता शुक्रवारचं मी हळदीचं लेपन करत असते आणि इथे झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। कसे वाटते तेही मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला आवडलं का माझं रांगोळी वगैरे काढलेली? आणि इथे आता तुळशीची पण पूजा करून घेत होते। तुळशीला मी हळदीचं लेपन करत असते शुक्रवारचं। आता ते झाल्याच्या नंतरून मी किचनमध्ये आले, म्हटलं पहिलं गॅसची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतरून मग बाकीच्या गोष्टी करून घेईन, कारण की पूजा केल्याच्या नंतरून मी गॅसवरती काही बनवायचं असेल तर बनवत असते। तर त्यामुळे मग आता इथे पूजा करून घेतली मी आणि त्याच्यानंतरून देवपूजाही करायची होती मला, पण म्हटलं आधी नाश्ता करून घेते। आणि इथे मी बटाटे लावत होते कुकरला, म्हटलं नाश्ता होईपर्यंत माझा कुकरही होऊन जाईल बटाट्याचा, कारण की आलू पराठा बनवणार होते मी आज जेवणामध्ये आणि त्याच्यासाठीच मी ते बटाटे लावून घेत होते कुकरला। आणि बटाटे लावल्याच्या नंतरून मी खाऊन घेणार होते नाश्त्याचं, की फ्रूट खाणार होते नाश्त्याला। आता कुकर लावल्याच्या नंतरून नाश्ता काही बनवत नाही, फ्रूटच घेणार होते। आणि आज स्किप केलं होतं मी बीटरूटचा ज्यूस आणि इथे ॲपल कट करून घेत होते, म्हणलं आज ॲपल खाते आणि त्यामुळेच म्हटलं पटकन होऊन जाईल। देवपूजा करायची होती, वेळ लागणार होता बराचसा, त्यामुळेच म्हटलं आधी खाऊन घेते आणि त्याच्यानंतरून मग देवपूजा झाली की बाकीचे कपडे वगैरे धुवायचे होते मला, त्यामुळेच इथे मग पहिलं खाऊन घेत होते मी आणि त्याच्यानंतरून देवपूजा करणार होते। व्हिडिओ कसा वाटतोय ना कमेंटमध्ये सांगत जावा, बोलत जावा आणि तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला एक लाईक पण करत जावा, सबस्क्राईब करून करत जावा। आता रोज व्हिडिओ टाकते मी, तुम्ही व्हिडिओ पाहता माझे, पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही। आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये सांगत जावा, मी नक्की प्रयत्न करेल तसे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा। आणि मलाही माहिती पडतं की आता नवीन आहे, तुम्हालाही माहिती आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मलाही माहीत नाही आहेत, पण तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मलाही समजतील की कसं काय करायचं आणि कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील, त्यानुसार मग मी प्रयत्नही माझा करत जाईल। आता मला जसं जमते तसं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करत असते। आता इथे बघा बटाटे मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे, आलू पराठ्याची, पण तरी पण आता दाखवलं। हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर मी मिक्सरला बारीक करून घेत होते। त्याच्यानंतरून हळद, धना पावडर आणि कांदा आपल्याला कापलेला आहे बारीक, तोच मी त्यामध्ये ॲड केला होता आणि कोथिंबीर। तर ह्या गोष्टी आणि जो मिरची जी वाटून घेतली होती त्याला तडका देणार होते, जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि त्याच्यानंतरून हिरवी मिरची जी आहे ना ती छान परतून घेतली होती मी तेल टाकून आणि तीच त्यामध्ये ॲड केली होती। खूप टेस्टी बनतात पराठे, त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवत असते। त्याच्यानंतरून मीठ ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये, त्याला छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतरून लगेच इकडे मी पीठ पण मळायला घेतलं होतं। आता पीठ मळून झाल्याच्या नंतरून लगेच बनवायलाही घेतले होते, जसं आपण पुरणपोळीचं बनवतो ना पुरण भरून, तसंच मी त्या पद्धतीने बनवते आणि छान बनतात। थोडेसे फुटतात बनवताना, कारण की त्यामध्ये मी कांदा घातलेला आहे ना त्यामुळे, पण खायला खूप टेस्टी लागतात, त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते। थालीपीठमध्ये ह्याच्या आलू पराठेमध्ये ना कांदा आवडतो मुलांना, त्यामुळे मी कांदा घालते। कांदा जर नाही घातला ना तर छान फुगतात, पण कांदा घातल्यामुळे ते फुटतात, पण खायला टेस्टी लागतात, त्यामुळे मग कांदा ॲड करत असते मी। आता इथे बघू शकता छान मस्त झाले होते आलू पराठे, मुलांना खूप जास्त आवडतात। आर्यनने मला बनवायला लावले होते, त्यामुळेच मी आज जेवणामध्येच हे बनवलं होतं।
होतं. आता हे पोटभर खाल्ल्याच्या नंतर काय भूक तर लागणार नव्हती लवकर, त्यामुळे मग हेच मी जेवणाला बनवलं होतं. आज नाश्ता नव्हता बनवला. मुलं म्हणले की आलू पराठा बनव, आणि त्यामुळे लवकर उठले होते. देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर जास्त काही वेळ गेला नव्हता माझा स्वयंपाकाला लागायला. आणि आलू पराठा बनवायला तर जास्त वेळ लागत नाही, तुम्हालाही माहिती आहे, सगळेच बनवतात. आणि त्यामुळे पटकन होणार होतं. जेवणाच्या टायमिंगच्या आधीच माझं 12:30पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे आता इथे मी जेवायला बसले होते. मी गरम गरम मुलांना देत होते, त्यामुळे अथर्व आर्यनने खाऊन घेतलं होतं आणि मी आत्ता बसले होते. आर्यन कार्टून बघत होता. त्याच्यानंतरून मी किचनमध्ये आले. म्हणलं आता जे भांडे वगैरे आहेत, किचन वगैरे साफ करून घेत होते मी इथे. आता भांडे वगैरे साफ करायला लगेच मी घेत असते, ठेवून देत नाही. खाऊन झाले की लगेच कामाला लागते, कारण की मग एकदा ठेवलं ना कंटाळा खूप जास्त येतो आणि नंतर काम करूशी वाटत नाही. मग ते संध्याकाळपर्यंत तसेच राहून जातात. त्यामुळे लगेच मी जेवण झाले की लगेच साफ करायला घेत असते भांडे. नंतर बी बाकीची कामं असतात, व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असतात, त्यामुळे मग त्या दुपारच्या टायमिंगमध्ये मी त्या गोष्टी करत असते. त्यामुळे म्हणलं आता हे काम मी करून घेते पटकन, कारण की भांडे एकदा किचन स्वच्छ झाले की मग बरं वाटतं नंतर संध्याकाळी कामाला सुरुवात करण्यासाठी. तर आता तेच मी काम करत होते इथे. पटकन भांडी धुवून घेत होते. पहिलं किचन साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतरून लगेच मी भांडी धुवायला घेतली होती. आणि बघू शकता तुम्ही किचन एकदम स्वच्छ झालं होतं. आणि असं स्वच्छ किचन बघितल्याच्यानंतर मग रिलॅक्स होते. संध्याकाळच्या टायमिंगला भूक लागली होती छोटीशी, तर मी इथं मँगो लस्सी बनवली होती. आर्यनला लस्सी फार आवडते, तुम्ही बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये पण. त्याला दही खूप जास्त आवडतं. तो भी खातोय का झोपेत नव्हतं? तो शिकारी. इथे मी तुमच्याबरोबर पालक पनीरची रेसिपी शेअर करणार होते. मस्त टेस्टी बनते. बघू शकता कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची इथे मी कट करून घेतलेला आहे. पनीर घेतलेलं आहे आणि पालक घेतलेले आहे. इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी कटिंग करेपर्यंत. संध्याकाळी बनवत होते मी हे जेवणासाठी. आता इथे पालक तर शिजायला मी ठेवून दिली. जास्त काय शिजायची नाही पालक, कलर चेंज होतो पालकचा, त्यामुळे थोडीशीच. आता इथे बघू शकता झाली माझी कंप्लीट. आणि मी आता बंद केलं होतं इंडक्शन आणि लगेच मी इथे पाणी ठेवलं होतं फ्रीजरमध्ये आईस टाकून. बघू शकता तुम्ही आईस आहे त्यामध्ये आणखीन. आणि लगेच त्यामध्ये ना गरमच पालक टाकली ना, ते जे कलर आहे ना तो मेंटेन राहतो. त्यामुळे ना लगेच मी त्यामध्ये चिल्ड पाण्यामध्ये ते टाकलं होतं आणि जशीच्या तशी पालक राहते. आणि त्याच्यानंतरून अशी पिळून घ्यायची चांगली, जशी आपण तांदूळची भाजी शिजवून पिळून घेतो ना, सेम तशीच. आणि मिक्सरला फिरवून घ्यायची. खूप छान कलर राहतो त्याचा, बिलकुल पण अशी काळपट होत नाही भाजी. पालक लगेच कलर चेंज होतो पालकचा जास्त शिजवल्याच्या नंतरून. त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आज रेसिपी पण शेअर करते की मी पालक पनीर कशी बनवते. मुलांना ह्या गोष्टी आवडत नाही, तुम्हाला ही माहितीच आहे. आणि पालक पनीरची ही भाजी माझ्या मुलांना खूप जास्त आवडते, कारण की पालक खायला नको म्हणायचे, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते. आता इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतरून जिरे टाकलेलं आहे. जिरे टाकल्यामुळं टेस्ट खूप छान येते पालकला. त्याच्यानंतरून लसूण चॉप केलेला आणि अद्रक त्यामध्ये मी टाकलं आणि छान परतून घ्यायचं त्यालाही. आणि लगेच मी कांदा पण त्यामध्ये लगेच ॲड करणार होते, कारण की कांदा होईपर्यंत अद्रक आणि लसूण पण लगेच होऊन जातं त्याच्याबरोबर. त्यामुळे कांदा आणि हिरवी मिरची इथे मी ॲड केलेली आहे आणि त्यालाही छान परतून दिलं. त्याच्यानंतरून थोडंसं कांद्याचा कलर चेंज झाला की लगेच इथं हळद ॲड केलेली आहे, थोडंसं लाल मिर्च पावडर ॲड केलेले आहे आणि त्याच्याबरोबरच थोडंसं दही. आता पालकमध्ये ना टॅमॅटो, दही ह्या गोष्टी ॲड केल्याने छान असतं, त्यामुळे आंबट पण भाजीला आंबटपणा पण येतो आणि छान लागते टेस्टी. आता बघू शकता इथे पालकचा कलर तुम्ही. आता तेही मी त्यामध्ये ॲड केले, छान परतून दिले आणि त्याच्यानंतरून लगेच त्यामध्ये मी पनीर ॲड करणार होते. आता इथे पाणी थोडंसं ॲड केलं, जेवढे मला थिक पाहिजे ग्रेव्ही त्यानुसार. आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे
आणि लगेच पनीर पण ॲड केलं होतं. त्याच्यानंतरून गरम मसाला थोडासा वरतून ॲड केलेला आहे. कस्तुरी मेथी मी तव्यावरती गरम केली होती, तीच बारीक करून त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि ते आता कंप्लीट झालेली आहे भाजी. थोडीशी मी इथं फेटून आहे ना फ्रेश क्रीम जी आहे ना साई मी ॲड केलेली आहे. तुमच्याकडं क्रीम असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकता. खूप छान टेस्ट येते. लाईटचा थोडा इश्यू असल्यामुळे मी क्रीम घरामध्ये ठेवत नाही, त्यामुळे मी असंच काही साई जी फेटून आहे ना तीच त्यामध्ये ॲड करते. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.